साहेब नमस्कार. दोन मिनिटं हे संकेत या सगळे कार्यकर्ते समोर 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 स्वागत. एक मिनिट नाही होऊ शकतो. मंत्री झाल्यावर बुके खाली घ्या ना. आणि जिल्हा झाल्यावर आमच्या विनंतीला मान घेऊन आलो. मला गाडी दिली मला पुढे जायचं. दोन 5-10 मिनिटं 5-10 मिनिटं. हा असं जागा आहे तुमची स्वतःची. 5 एकरच्या कमी जागा आहे स्वतःची. आणि गेली 50-60 वर्ष तुमची अधिक आहे. हे सगळं घ्यावं. आणि जवळजवळ दुसरं आमचं काय म्हणणं माहिती आहे, तर याला लागून पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूला एक फ्रंटेज आहे पूर्ण. तो फ्रंटेज जर अंबाला फार मोठी समस्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप आल्यानंतर तो साहेब आम्हाला नगरपालिकेला चांगलं करते. तर हे बसताना अनेक वर्ष 60-70 वर्षांची अधिक पण लागला आहे. तसंच आहे. काही काही हे जवळ प्रत्येक शहराला साधेच असं एक सौंदर्यीकरण याचं व्हावं. हे तुम्ही बघला पंचायती बावन आरडे मार्गे बडगेतो नवडे प्लॅटफॉर्म नंबर 5 पंचायती बावन आरडे मार्गे बडगेतो नवडे प्लॅटफॉर्म नंबर 5 वर 5 एकर जागा आहे. निवेदन आहे आम्ही दोन निवेदन हे जरा छोटं डेव्हलप करा. नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन. नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन. बाहेर गेले का आपल्या जिल्ह्याला
जवळजवळ 900 कर्मचारी कमी आहेत. 1140 कर्मचारी आहेत. 900 कर्मचारी कमी आहेत. म्हणजे सगळ्यांना जो बॅकलॉग सांगितला आणि जवळजवळ 340 गाड्या आहेत. अजून एक 60 गाड्या माझ्या जिल्ह्याला मिळायला पाहिजे. मग या सगळी सेवा व्यवस्थित एक 60 गाड्या या सगळ्या सरकारांशी गुरु 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 दळवी दळवी होय दळवी एकंदरीत देवगड आणि आता कणकोली बसस्थानाची पाहणी नंतर सावंतवाडी देखील पाहणी करतायत. दुरावस्थेत आहे हीच बसस्थानक. पूर्ण कोकणचा दौरा कालपासून चालू केलेला आहे. प्रामुख्यानं नवी मुंबईपासून पाली आणि माणगाव, महाड, पोलादपूर हे सगळे, संगमेश्वर, देवगड हे सगळे छोटे छोटे सुद्धा एस टी स्टँड आणि डेपो बघून काय सुधारणा करायला हवी, काय परिस्थिती आहे आणि त्यानुसार काय आपल्याला उपाययोजना भविष्यामध्ये करायची याची सगळी आमच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली असं निदर्शनास आलं की काही गोष्टी आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ईश्वराची देण असं म्हणायला हरकत नाही की पूर्ण जागा सगळीकडे एस टी महामंडळाच्या एवढ्या सुंदर आणि चांगल्या मोक्याच्या ठिकाणी आहे. त्या जर योग्य प्रकारे डेव्हलप केल्या आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीनं जर उपाययोजना त्यावर केल्या तर निश्चितपणे त्याला चांगले दिवस येऊ शकतील. आताच आमचे संदेश वारकर आहेत, राजन तेली आहेत, त्यांचे उपनेते आहेत, सगळ्यांनी मिळून ह्या कणकवलीच्या एस टी स्टँडवर जेव्हा आणलं तेव्हा मला असं वाटलं की या ठिकाणी जर व्यापारी तत्वावर आपण एक चांगल्या प्रकारचं बसस्टँडच्या ऐवजी बस पोर्ट केलं तर निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारचे दिवस या एस टी स्थानकाला येऊ शकेल आणि तशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतो आहे. प्रामुख्याने बसेसची कमतरता असल्याचं सांगितलं जातं आहे. त्या बसेससुद्धा पुढल्या 2 महिन्यामध्ये साधारणतः 30 ते 40 बसेससुद्धा ह्या जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून देण्याच्या सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. कमतरता आहे ती कर्मचाऱ्यांची, त्या बाबतीत सुद्धा आम्ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे एस टी महामंडळाच्या वतीनं आणि ऑगस्ट 15 पर्यंत आम्ही कामगारांची सुद्धा जी काही टेम्पररी तत्वावर भरती करणार आहोत त्यातलं काही कामगार सुद्धा या ठिकाणी आम्ही देऊ. त्यामध्ये एस टीचे ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, कार्यशाळेचे कर्मचारी असतील. त्यामुळे एस टी महामंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा कोकणवासियांना द्यायला हव्यात त्या सगळ्या सुविधा 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रामुख्यानं उद्या एस टीचा एक 78वा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एस टी महामंडळाचं एक वेगळं रूप तुम्हाला बघायला मिळेल. जी आता समजा शौचालय वगैरे दिसतात त्या ठिकाणी 5 रुपये 10 रुपये असे घेतले जातात प्रवाशांकडनं. उद्यापासून 1 रुपयासुद्धा प्रवाशांकडनं त्या ठिकाणी घेतला जाणार नाही. ही एस टी स्टँडची जी काही स्वच्छता आहे ती स्वच्छता केली जात नव्हती, ती आता दर 4-4 तासाला स्वच्छता केली जाईल. त्यामुळे एस टी स्टँड आमचं स्वच्छ राहील. ज्या बसेस आहेत ज्या सकाळी इकडनं सुटतात त्या बसेसचं यांत्रिक झाडूच्या सहाय्यानं आम्ही साफसफाई करू आणि नंतरच एस टी स्टँडवरनं ती बस बाहेर पडेल अशा पद्धतीची योजना एस टी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहे. आणि जेवढं काही महायुती सरकारच्या माध्यमातून एस टीला चांगले दिवस देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. ठीक आहे, ही वस्तुस्थिती आहे की एस टी महामंडळ सुविधा आणि सेवा देत असताना थोडे तोट्यात जाते, परंतु शेवटी ही राज्य शासनाची एक गरज आहे. कारण सर्वसामान्य प्रवाशांची गरज ही राज्य शासनाची गरज असते आणि त्यामुळे भले तोट्यात जरी चालत असेल तरी मी एस टी महामंडळाच्या माध्यमातून दिवसाला 55 लाख प्रवाशांना सुविधा देत असतो आणि भविष्यामध्ये त्या देत राहतो. साहेब, आपण लावलेलं आहे एकंदर जे प्रवासी दिवसाला 50 लाख प्रवासी फिरतात, साधारण 600 ते 800 कोटीचा एक्स्ट्रा महसूल तुमच्याकडे जमा होतोय. न्यूज 18 मराठीने या संदर्भात सावंतवाडी स्थानकाचा पोलखोल केलेला होता. तिथे अशी स्थिती, प्रश्न असा, स्थिती अशी आहे की लोक जे आहेत या लोकांना सुविधा नाही, मात्र अधिकारी एसी मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारला आणि कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला उत्तर दिली याची मला कल्पना नाही आहे. परंतु तुमचं हे पोलखोल करताना 600 ते 700 कोटी रुपये कुठून आले हे मलाही कळत नाही. एवढी काही ही मोठी अमाऊंट नसते. 2 रुपये अधिभार लावण्याच्या माध्यमातून आम्हाला साधारणतः त्यातनं 30 कोटी रुपयाच्या आसपास हा महसूल प्राप्त होईल आणि महसूल प्राप्त झाल्यानंतर एस टी महामंडळ आपल्या खिशातले 8 ते 10 कोटी रुपये टाकून राज्यातील सगळ्या एस टी स्टँडवरची स्वच्छतेची मोहीम जी आहे, म्हणजे मी मगाशीच तुम्हाला म्हणालो, जर 4 तासानं स्वच्छता, त्याचबरोबर सगळी शौचालय ही मोफत प्रवाशांना आम्ही उद्यापासून देतो आहे. आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्या ड्रायव्हर कंडक्टरना त्यांना जी सोय आम्ही करतो ती स्वच्छता, त्याचबरोबर त्यांचे शौचालयाची स्वच्छता, त्यांना गरम पाणी, एस टी स्टँडवर सर्व प्रवाशांना थंड पाणी, ह्या सगळ्या सुविधा आम्ही त्या 2 रुपये जो आम्ही स्वच्छता अधिभार देतोय त्यातून करतोय. आणि त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत
त्या नाईलाजानं का होईना करावे लागतात. कारण एस टी महामंडळ हे साधारणतः 50% महिलांना प्रवासामध्ये सूट देत असते. 75 वर्षामधील जे प्रवासी असतात त्यांना मोफत सुविधा देत असतात. विद्यार्थी आहेत, अपंग आहेत, पत्रकार तुमच्यासारखे आहेत जे पोलखोल करत असतात, त्यांनाही आम्ही मोफत सेवा देत असतो. आणि मोफत सेवा घेत असताना तुम्ही जर 2 रुपये अधिभार दिला तर मला असं वाटतं की पोलखोल करत असताना सत्य पोलखोल करणं काळाची गरज असते. कारण लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून तुम्ही समाजामध्ये वापरत असतात. त्यामुळे माझ्या ह्या ज्या सूचना किंवा ही जी माहिती आहे त्या पोलखोल नंतर तुम्ही निश्चितपणे तुमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून द्यायला अपेक्षा आहे. प्रवाशांना सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात एसटीचा वापर केला जातो, मात्र एसटीच्या बसेस आहेत त्या फुटक्या आहेत. आता सगळ्या ज्या फुटक्या तुटक्या बसेस आहेत त्या आम्ही सगळ्या आता बाहेर काढतोय, कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतोय. त्याचा पूर्णपणे आम्ही बाहेर काढायच्या सूचना मी एसटी महामंडळाला दिलेल्या आहे. 8,000 नवीन बसेस आम्ही घेतलेल्या आहेत. आणि आता तुमच्या समक्ष सांगतो की कणकवलीला ज्या काही सुविधा पाहिजेत आणि जेवढ्या बसेस पाहिजे तेवढ्या बसेस मी देण्याच्या सूचना माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि अशा गळक्या कुठल्या असतील तर डीसी आहेत ना, दिसली रस्त्यावर दिसली तर बघा, या गळकी एक बस दिसली नाही पाहिजे. मला सांगतो सगळ्या स्टॅपमध्ये टाकून द्या. तुम्हाला किती बसेस पाहिजेत? 65 पाहिजे. ठीक आहे, यांना लगेच 65 बसेसची मागणी केलेली आहे. त्या 65 बसेस मी पुढल्या 3 महिन्यामध्ये देण्याची व्यवस्था करतो. साहेब, मोदी कारची घोषणा मोस्टली केल्यानंतर तुमचे प्रयत्न राहणार की 100% सिंधुदुर्गात पर्यावरणमुक्त ईव्ही देण्यात येईल? पूर्ण सिंधुदुर्ग नाही, माझ्या दृष्टीनं राज्यामध्ये 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व बसेस या ईव्ही असतील अशा प्रकारची योजना महामंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवलेली. आणि तशा पद्धतीनं आता एसटी महामंडळ ज्या आता आम्ही बसेस घेतलेल्या आहेत 8,000, त्यानंतर एकही बस ही आम्ही आता डिझेलची घेणार नाही. सर्व बसेस आम्ही ईव्हीच्या घेत आहोत. फक्त प्रश्न असा आहे की ईव्हीच्या बसेस आम्ही घेऊ, परंतु शेवटी सगळीकडे चार्जिंग स्टेशनची गरज सुद्धा असते. ती चार्जिंग स्टेशनची आम्हाला पूर्तता करावी लागणार. तर आम्ही पहिलं चार्जिंग स्टेशन बनवणार आहोत आणि नंतर ईव्हीच्या बसेस घेणार आहोत. त्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे उपमुख्यमंत्री आणि नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त ईव्हीच्या पर्यावरणपूरक बसेस ज्या आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न संदेश पारकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. फार जवळचे मित्र आहेत आणि आज नाहीत. बघा, एका बाजूला राजन तेली आहे, दुसऱ्या बाजूला संदेश पारकर आहे, मध्ये प्रताप धनुष्यबाण कधी घेणार आणि आमच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहे. त्यामुळे जो रामाचा धनुष्यबाण आहे आणि शिवधनुष्य घेऊनच त्यांनी राजकीय आपल्या याला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते जरी मनानं आमच्या सोबत असले तरी तणानं नसले तरी निश्चितपणे भविष्यामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल आणि एकनाथ शिंदे साहेब तो निर्णय घेत असतात. आल्यानंतर एनसीपी लढत असताना, तटकर लढत असताना बंडखोरी महेंद्र नाही, बघा, महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तिकिटांचं वाटप म्हणजे किंवा ज्या 17 जागा आहेत त्या 17 जागा कोणी किती लढवाव्या याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेला आहे. आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकदा जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला 100% मानावाच लागतो. काही बंडखोरी वगैरे होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब पक्षाचं नेतृत्व करत असताना ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी तेथील नेत्यांना विश्वासात घेऊनच भविष्यातली रणनीती आखतील. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून 22 जूनला 17च्या 17 जागा निवडून आलेल्या तुम्हाला दिसतील. सर, पद वाढवला तरी जे प्रवासी आहेत त्यांना विशेष सेवा देण्यासाठी काही मोहीम आखणार आहात का? बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की हे जी आता विशेष सेवा जी आहे ती आपण देतोय. आपण नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक स्थानकावर 75 वर्ष त्यांची पूर्ण झाली म्हणून आपण मोफत वाचनालय देतोय. कणकवली बस स्थानक, कणकवली बस डिव्हिजनल ऑफिस आणि तेलरे बस स्थानक या तिन्ही ठिकाणी आम्ही PPP तत्वावरचं बस पोर्ट निर्माण करतोय. त्यामुळे आज जरी बस स्टेशन अशा परिस्थितीत असेल तरी भविष्यामध्ये एअरपोर्टच्या ज्या सुविधा आहेत त्यातल्या म्हणजे मी तेवढं मोठं म्हणणार नाही पण त्या लेवलच्या सुविधा एसटी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवासी जे 55 लाख प्रवासी दिवसा आमच्या गाडीतून प्रवास करत असतात त्यांना देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. साहेब, वाहन आणि चालक आहे त्यांची देखील मोठी कमतरता आहे ती आहे. मी सांगितलं मग अशी की 900 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. परंतु त्यातल्या जास्त जागा या ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही टेम्पररी तत्वावर भरतोय आणि त्यांना देऊ. परमनंट सुद्धा जवळजवळ 18,000
जी पदं आहे त्याची मागणी आम्ही राज्य शासनाकडे केलेली आहे. ती मंजूर केल्यानंतर राज्य शासनाकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय आणि परवानगी भरती सुद्धा आम्ही करणार, परंतु तात्पुरत्या स्वरूपात भरतीपत्र आम्ही काही महिन्यामध्येच करतो. दीपकचा जो डेपो आहे बीओटी तत्वावर आणि देशातला नंबर 1 होईल, पण तो केव्हा होईल? म्हणजे आता मी तिकडे चाललोय, ते आम्ही दोघं मिळून, तुम्ही चला माझ्यासोबत, आम्ही दोघं एकत्रितपणे तुम्हाला सांगू केव्हा.